नागपूर हिवाळी अधिवेशनात आज घोषणा, चौकशा, आंदोलन सगळंच जाणून घेऊया। विधानसभेत आज सर्वात मोठा निर्णय, गुटखा माफियांवर आता मकोका लागू करण्याचा मार्ग मोकळा। मुख्यमंत्री फडणवीसांनी कडक कारवाईचा इशारा दिला। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर भव्य पुतळा उभारण्याची प्रक्रिया गतिमान। ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठी दिलासादायक घोषणा। राज्यात 65 नवे वसतिगृह सुरू, इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा जागा निश्चितीचे काम सुरू। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सखोल चौकशीचा आदेश। महिलांच्या सुरक्षिततेबाबत सरकारचा ठाम संदेश। शासकीय कार्यालयांमध्ये यूडीआयडी कार्ड सक्ती, बोगस प्रमाणपत्र धारकांवर कारवाई सुरू। आज विधान परिषदेत जलसंधारण प्रकल्पावरील तक्रारीची विशेष चौकशी सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिली। महिला आणि बाल सुधारगृहातून पलायन कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना लागू करण्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी केली। संत मुक्ताई मंदिर तीर्थक्षेत्राला वेग, निधी मंजुरीसाठी प्रस्ताव शिखर समितीकडे पाठवला। तर आपला दवाखाना प्रकल्पातही प्रगती, राज्यात 604 दवाखाने सुरू, उर्वरित 96 जानेवारीच्या अखेरीस सुरू होणार।